इकडे बेळगावमध्ये सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काल उत्तर कर्नाटकवरती चर्चा होत असताना अथनी येथील काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केलेली आहे। अधिवेशनाच्या उत्तरार्धामध्ये उत्तर कर्नाटकमधील समस्या आणि विकासावरती चर्चा सुरू आहे आणि त्यानुसार सभागृहामध्ये चर्चेला प्रारंभ झाल्यानंतर अथनीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेते बेळगावसह सीमा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी करत असतील तर आपण देखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे असं वक्तव्य केलंय। तर कर्नाटकचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावमध्ये बसून मुंबईवरती दावा करण्याची भाषा करू नये असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिलाय। हिम्मत असेल तर कागल ओलांडून महाराष्ट्रात येऊन बोलावं असाही इशारा ठाकरे गटाने दिलाय। लक्ष्मण सवदी यांनी जे विधानसभेत असू दे किंवा बाहेर वक्तव्य केले की मुंबई केंद्रशासित करा। अरे सगळ्यात पहिल्यांदा बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। या चळवळीमधला आमचा जो भाग तुमच्याकडे शिल्लक आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि या मागणीपासून वंचित होण्यासाठी बाजूला जाण्यासाठी तुम्ही जर कुठल्या प्रकारचे जर वक्तव्य करत असाल तर बेळगावमध्ये बसून तुम्ही करू नका। जर त्या लक्ष्मण सवदीची हिंमत असेल तर तुम्ही कागल पास करून कोल्हापुरात या, मग तुम्हाला काय केंद्रशासित करायचं ते आम्ही दाखवतो आणि कोल्हापूर आणि महाराष्ट्र हिसका आम्ही तुम्हाला दाखवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।